सुंदर असा गड आहे. सूर्यदर्शनही सकाळ सकाळी झालेले आपल्याला बघू शकता. सकाळचं दृश्य एकदम भारी असतं. पण हे जे आहे दिवाने आम आहे. दिवाने आम मध्ये राजा जे पूर्वी असायचे ते सामान्य नागरिकांची जी व्यथा आहे, त्यांची काही समस्या असतील त्या सोडवण्यासाठी इथे दरबार भरायचा. हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे, गणेश पूल. याचे जे कलर्स आहे हे व्हेजिटेबल्सपासून बनवलेले आहे. याचे कलर्स अजूनही गेलेले नाही, जसेच तसे आहेत. याला उन्हाचा, पावसाचा आणि कशाचाच अजून फरक पडलेला नाही आहे. आपण आता जे आहे पहिला बघितलं दिवाने आम, आता इथे आहे दिवाने खास. इथे सुंदर असं गार्डन पण दिसतंय आपल्याला. इथे काम चालू आहे दिवाने खासचं. गार्डन आहे, याचं नाव आहे मोगल गार्डन. तुम्ही बघू शकता, किंवा ह्याला चार बीच असंही म्हटलं जातं. इथे जे मध्ये तुम्हाला दिसतंय, इथं जोधा अकबर यांची शूटिंग पण झालेली आहे. पिक्चरमध्ये बघितलं असेल हा सीन पण. ह्या गडावर मुघलांनी आणि राजपुतांनी दोघांनी पण राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळं इथले जे कारागिरी आहे तुम्ही बघू शकता, ही मिक्स पद्धतीची आहे. ही मुघलकालीन पण आहे, राजपुताना पण आहे. हे जे तुम्ही बघू शकता, हे जे आहे शीश महल. आमिर फोर्टचं मेन अट्रॅक्शन हे शीश महल आहे. इथे तुम्हाला बघू शकता कारागिरी किती सुंदर पद्धतीने केलेली आहे. शीश महलचं निर्माण हा मिर्झा राजा जयसिंग यांनी केलेला आहे. आणि ह्याच्यात त्यांच्या 2 बायकांसाठी पण रूम आहेत, वेगवेगळ्या 2 रूम आहेत. इथे आता बाहेर बॅरिकेड्स लावलेले आहे. इथे आतमध्ये आता एंट्री करून देत नाही.